आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकामध्ये अनेक प्रकारच्या चोरांचे प्रमाण वाढलेले आहे आणि या चोरांमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। परंतु या संपूर्ण गोष्टीकडे बस डेपोचे मॅनेजर तसेच पोलीस प्रशासनाचे संपूर्णतः दुर्लक्ष आहे असे म्हणायला काही हरकत नाही। असे चोरीचे प्रमाण 7 जून 2026 रोजी रविवारला आपल्याला बघायला मिळाले। परसोडी येथील नागरिक माजी शिक्षक श्री माननीय मंगलमूर्ती भाजीपाले हे साकोलीवरून भंडाऱ्याला जात असताना बसमध्ये चढत असताना कोणीतरी त्यांचा मोबाईल त्यांच्या खिशातून काढून चोरून नेलेला आहे आणि त्या चोरांनी गर्दीचा फायदा घेत बसस्थानकावरून पोबारा केलेला आहे। त्यामुळे मंगलमूर्ती भाजीपाले यांना संपूर्ण गोष्टीचा त्रास सहन करावा लागलेला आहे। सर्वप्रथम त्यांनी साकोली पोलीस स्टेशन येथे मोबाईल हरवलेला आहे म्हणून लेखी तक्रार दाखल केली। त्यानंतर बसस्थानकातील डेपो मॅनेजरने त्यांच्या मोबाईल चोरीची तक्रार नोंदणी केली, परंतु अजूनही चोराचा पत्ता लागलेला नाही आणि त्यामुळे अशा अनेक नागरिकांचे मोबाईल साकोली बसस्थानकावरून चोरीला गेले असल्याचे म्हणायला काहीच हरकत नाही। परंतु या संपूर्ण गोष्टीकडे बसस्थानकाचे तसेच पोलीस प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येते। अजूनही मंगलमूर्ती भाजीपाले यांचा मोबाईल मिळालेला नाही आणि त्यामुळे आपण बसमध्ये प्रवास कसा करावा असा गंभीर प्रश्न साकोली तालुक्यातील संपूर्ण नागरिकांना पडलेला आहे आणि या चोरांचा लवकरात लवकर तपास करून त्यांना ज्यांचे कुणाचे सामान हरवले असेल ते संपूर्ण सामान परत करण्याची साकोली तालुक्यातील संपूर्ण नागरिकांची पोलीस प्रशासनाला विनंती आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।